नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। वर्ध्यातील हिंगणघाट शहरात पोलिसांनी गांजा तस्करी प्रकरणी एका महिलेला आणि तिच्या अल्पवयीन मुलाला रंगेहात पकडले। पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। ज्ञानेश्वरी संजय कोंपलवार ही महिला आपल्या मुलासह गांजाची तस्करी करत होती। महाकाली नगरी भागात पोलिसांनी छापा टाकून 1 किलो 88 ग्राम गांजा, मोबाईल आणि दुचाकीसह सुमारे 71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारखेड फाट्यावर एसटी बस चालकासोबत खुलेआम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। मेहरकडून खामगावकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका तरुणानं चालकाला बस थांबवून त्याची आई येईपर्यंत थांबण्याची विनंती केली। काही वेळ थांबल्यानंतर ही आई न आल्यानं चालकानं बस पुढे नेली। यामुळे संतप्त झालेल्या तरुणानं बसचा पाठलाग करत पारखेड फाट्यावर बस थांबवली आणि बसमध्ये चढून चालकास मारहाण केली। या हल्ल्यात चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे। व्हायरल व्हिडिओच्या आधारे जानेफळ पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात IPSच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे। नागपूर शहरात क्राइम ब्रांच युनिट 3 ने जलद कारवाई करत शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या जबरी चोरीच्या आरोपीला अवघ्या एका तासात अटक केली आहे। ही घटना 13 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 10च्या सुमारास झाडे चौक परिसरात घडली होती। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बजाजनगर येथील सारडा निवास अपार्टमेंट खाली सापळा रचून आरोपीला अटक केली आहे। त्याच्याकडून चोरीमध्ये वापरलेली काळ्या रंगाची दुचाकी आणि 28,000 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। एकूण 1,08,000 किमतीचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, नवीन चंद्र रेड्डी, वसंत परदेशी, DCP राहुल माकणीकर आणि डॉक्टर अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली PI अनिल ताकसांडे, PSI मधुकर काठोके आणि त्यांच्या टीमने केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातून समोर आलेल्या हुंडाबळीच्या अत्यंत हृदयद्रावक प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। केवळ 4 महिन्यांपूर्वी विवाहबद्ध झालेली मयुरी बुडुकले आता या जगात राहिली नाहीये। 10 मे 2025 रोजी मयुरीचा विवाह जळगाव खानदेशमधील गौरव ठोसरसोबत झाला होता। लग्नात 5 लाख रुपये हुंडा देण्यात आले होते। मात्र महिन्याभरातच पती आणि सासरच्यांनी मेडिकल दुकानासाठी आणखी 10 लाखांची मागणी केली। कुटुंबाने कसाबसा 8 लाखांचा बंदोबस्त केला, पण छळ थांबला नाही। 13 सप्टेंबरला मयुरीच्या माहेरच्यांना आत्महत्येची माहिती देण्यात आली। जेव्हा ते जळगावच्या रुग्णालयात पोहोचले तेव्हा ना मृतदेह घेणारा कोणी होता ना सासरचे कोणी उपस्थित होते। कुटुंबाचा आरोप आहे की आत्महत्या नसून नियोजित हत्या आहे। मयुरीच्या शरीरावर मारहाणीचे गंभीर निशाण दिसून आले आहेत। स्थानिक आमदार संजय गायकवाड यांनीही या प्रकरणात पोलिसांवर गंभीर आरोप करत तपास SIT कडे देण्याची मागणी केली आहे। कर्करोगाशी 3दा सामना करूनही हार न मानणाऱ्या नागपूरच्या मास्टर शेफ नीता अंजुनकर यांनी पुन्हा एकदा प्रेरणादायी कामगिरी केली आहे। संचिती स्कूल नागपूरच्या प्रांगणात त्यांनी तब्बल 564 किलो कच्चा चिवडा तयार करून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपले नाव नोंदवले आहे। विशेष म्हणजे त्यांनी कामगिरी एका मोठ्या ऑपरेशन नंतर अवघ्या आठवड्यातच केली आहे। या आधी त्यांनी 1000 किलो आंबील तयार करून विक्रम प्रस्थापित केला होता। त्यांची जिद्द आणि प्रेरणा सर्वांसाठी एक आदर्श ठरत आहे। तर आजच्या मराठी बातमीपत्रामध्ये एवढंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जोडलेले रहा नागपूर समयसोबत। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या, सर्वात योग्य वेळी। आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। भेटूया लवकरच। नमस्कार।